नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ब्लाउज गळ्याची डिझाइन दाखवणार आहे। एकदम कमी वेळेमध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये डिझाइन कशी तयार करू शकतो बघा। बॅक पार्टचं इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या कुठल्याही साइजसाठी ही डिझाइन तयार करू शकता। त्याप्रमाणे तुमचा बॅक पार्ट कट करून घ्या। गळा रुंदी गळा उंची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। इथं मी तुम्हाला पेपर कॅनव्हासवरती याचा गळा मार्क करून दाखवते। मी फोल्ड पेपर घेतलेला आहे। गळा रुंदी मी याची ठेवलेली आहे 3.5 इंच। बघा पेपर कॅनव्हासवरती याचं मार्किंग करते। फोल्ड पेपर आहे 3.5 इंच गळा रुंदी मी ठेवलेली आहे माझ्या साइजसाठी। ओके, आणि गळ्याची उंची मार्किंग करत आहे मी 11 इंच वरती 11 इंच वरती गळ्याचं मार्किंग केलेलं आहे। उंचीचं 10.5 इंच उंचीचा याचा गळा तयार होईल। खालचा ब्रॉडनेस पण आपण आवडीप्रमाणे ठेवू शकतो, 3 इंच 3.5 इंच जेवढा पाहिजे तेवढा। असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही नवीन असताल तर या पद्धतीने गळे ट्राय करा, एकदम परफेक्ट फिनिशिंग येतं आणि शिवायला सुद्धा एकदम सोपं जातं। ठीक आहे, तर अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला। पंचकोनी शेप देत आहे, तर अशा पद्धतीची मार्केटमध्ये फ्रेंच कर्व स्केल भेटते। तर अशा पद्धतीने तुम्ही या स्केलचा वापर करून हवा तो आकार घेऊ शकता। तर बघा इथं मी हा आकार दिलाय आणि वरती सुद्धा मला कर्वच घ्यायचा आहे, म्हणजे आतूनच मला असं पाहिजे। तुम्ही हवं तर स्ट्रेट पण घेऊ शकता। साधा सोपा असा पंचकोनी आकार दिलेला आहे मी, आवडीप्रमाणे छोटा मोठा किती पण ब्रॉड पाहिजे तेवढा काढू शकता तुम्ही। बाहेरून 1-1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि बाहेरच्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं। हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे काय होतं मार्किंग आपलं हे पूर्ण होतं, म्हणजे अखंड होतं। कारण याचं आपण आतल्या भागाकडून कटिंग करत नाही, डायरेक्ट शिलाई करतो आणि त्यामुळेच आपले गळे आहेत ते परफेक्ट मापाचे बनतात। ठीक आहे, तुम्ही पण याच पद्धतीने मार्किंग आहे ते करून घ्या। दुसऱ्या बाजूकडे ते उमटवून घ्या आणि सेंटर लाईन मार्किंग करा। ठीक आहे, आता याला मी एक्स्ट्रा अस्तर वगैरे काही वापरणार नाही आहे। मी अस्तरला इथं सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे। सेंटर लाईन एकदम मधोमधच असायला पाहिजे, याची तेवढी काळजी घ्या। ठीक आहे, हा आहे आपला मेन पार्टची सरळ बाजू वरती आहे, म्हणजे मेन ब्लाउजची सरळ बाजू वर आहे। त्याच्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे मी, अस्तरला सेंटर लाईन मार्क केलेली आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे आपल्याला हा कॅनव्हासचा पेपर। व्यवस्थित वरच्या बाजूकडे शोल्डर लाईनवरती मिळवून ठेवा। अशा 1-2 टाचन पिना लावून घ्या, म्हणजे तुमचं कापड अस्तर हलणार नाही, शिलाई पण व्यवस्थित देता येईल। तर जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची, एकदम व्यवस्थित अशी याची शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याची। ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला डिझाइन दाखवते। तुम्ही नवीन असाल, तुम्हाला गळा कुठला बनवू समजत नसेल, येत नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता। गळे पद्धत माझी एकदम सोपी आहे, परफेक्ट आहे, फिनिशिंग एक नंबर येतं। ट्राय करून बघा आणि तुमचा गळा कसा तयार झाला हे पण सांगा। मी अजिबात कोणालाही अवघड पद्धत दाखवत नाही, सोपीच असते आणि एकदम परफेक्ट असते। आतल्या बाजूकडून मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून कटिंग करायचं कधीही। कॉर्नरमध्ये व्यवस्थित कट द्यायचे, गोलाकार आपण कट केलेला आहे म्हणून पूर्ण गळ्यावरती असे कट द्यायचे। कट देताना शिलाई कट होणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करून याच्यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। ओके, व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा आहे गळा, अजिबात कापड अस्तर आत बाहेर झालं नाही पाहिजे। परफेक्ट असं फोल्ड करायचं आणि वरून याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ही शिलाई देताना मी किनारीने देते आणि समजा तुम्हाला लेस लावायची आहे तर अगदी किनारीला शिलाई नाही दिली तरी चालेल, 1/2 इंचाच्या मार्जिनने द्या, कारण वरून लेस लावली की आतली शिलाई झाकली जाते। पण समजा तुम्हाला जर शिलाई करायची असेल, म्हणजे जसं की लेस लावायची नाही आहे, तर मग मात्र व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये वरची शिलाई द्या, म्हणजे त्याचा दिसायला लुकही छान दिसेल। ओके, तर व्यवस्थित मी याच्यावरती थोडा थोडा कपडा असा सेट करत शिलाई देऊन घेतलेली आहे। कपडा सेट करताना आतलं अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे किंवा आपला बाहेरचा कपडा आतमध्ये नाही गेला पाहिजे, याची काळजी घेऊन आपल्याला व्यवस्थित गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची। आता बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झाला आणि प्लस त्याच्यामध्ये आपण पेपर कॅनव्हास टाकलेला आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थितच गळा बनतो आपला। ठीक आहे, डायरेक्ट अस्तरवरती गळा कट करून जर आपण याला पलटी केलं असतं तर गळ्याला फिनिशिंग येत नाही, ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसत नाही, आतमध्ये सपोर्ट होतो पेपरचा गळ्याला, त्यामुळे एकदम छान होतं। कारण याला मी पायपिंग वगैरे काही करणार नाही आहे। याच पद्धतीने तुम्ही गळे तयार करू शकता। तुम्हाला सोपी पद्धत पाहिजे असेल तर ट्राय करा। अजिबात गळे बनवता येत नसतील, फिनिशिंग येत नसेल तर या पद्धतीने ट्राय करा। ठीक आहे, अशा पद्धतीने मी पूर्ण याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे। एक्स्ट्राचा कपडा मी याचा कट करून घेते आहे। ठीक आहे,
मला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवर मी माझा नंबर दिलेला आहे, तर मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स भेटतील ऑनलाईन क्लासबद्दल. आणि त्याचबरोबर माझे ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा आहेत, प्रिन्सेस कट, कटोरी, 4 टक्स, 3 पीस प्रिन्स कट आणि बोटनेक प्रिन्सेस कट. 28 ते 42 साईजपर्यंत पॅटर्न आहेत आणि एकदम स्वस्त आहेत. तर नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पॅटर्न भेटून जातील. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला याची टक्स घ्यायचे आहेत. 1/2 इंच रुंदी आणि उंची ठेवलेली आहे मी याची 4 इंच. ठीक आहे, व्यवस्थित त्याच्या किनारीला पण एक शिलाई द्यायची, म्हणजे फिनिशिंग छान दिसतं आतून. आता पुन्हा एकदा मी हा पार्ट फोल्ड केला, 1/2 इंच क्रॉस कटिंग करते. हे कटिंग करते त्याचं कारण आपला कमरेचा भाग तिरका दिसतो. ठीक आहे, तो सरळ होण्यासाठी थोडंसं कटिंग करून घ्यायचं, लेवल दिसते. आता मी याला कंबरपट्टी लावून घेते. आता सेम अस्तर माझ्याकडे शिल्लक नव्हतं म्हणून मिळतं जुळतं मी इथं घेतलेलं आहे आणि मला सवय आहे, मी डबल पट्टी घेते कमरेची लावण्यासाठी. तुम्ही सिंगल पण घेऊ शकता, पण मार्जिन तुम्हाला सेम ठेवायचं आहे 1/2 इंच. ठीक आहे, म्हणजे कटिंगमध्ये आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच जर ठेवलं असेल तर 1/2 इंच शिलाई मार्जिन आपलं कंबरपट्टी लावण्यामध्ये जातं आणि शोल्डर जॉईंट करण्यामध्ये 1/2 इंच जातं आणि परफेक्ट उंचीचा आपला ब्लाऊज मग तयार होतो. कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने कंबरपट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरून एक किनारला याची शिलाई द्यायची. आता तुमच्याकडे लेस वगैरे असेल तर तुम्ही याला लावू शकता. आता मी याला गळ्याला लेस लावणार आहे, कारण कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये कलर काहीच नव्हता डिझाईन करण्यासाठी आणि सिंपल आपण लेस लावूनसुद्धा गळ्याचे लुक आहेत ना ते छान छान करू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही लेस कुठल्याही कलरमध्ये लावू शकता. फक्त लेस जी आहे ना ती कर्व झाली पाहिजे, गोल फिरली पाहिजे. काही लेस अशा असतात ना की त्या राऊंड घेतच नाहीत, त्याचा शेप आहे ना तो गोल होत नाही. तर पट्टी लेस असतात त्या नाहीत वापरायच्या, आपल्याला त्या फिरल्या पाहिजेत, गोल जसा पाहिजे तसा आकार त्यांनी घेतला पाहिजे. अशा पद्धतीच्या तुम्ही लेस आहेत ते चॉईस करू शकता. ही जी पट्टी लेस आहे ना गोल्डन कलरची, ही सगळ्या ब्लाऊजवरती जाते आणि दिसायला पण छान दिसते, टिकायला पण चांगली आहे. ठीक आहे, खराब होत नाही अजिबात. तर तुम्ही अशा पद्धतीच्या लेस आहेत त्या लावून कस्टमरचे ब्लाऊज तयार करून देऊ शकता. आणि अशा डिझाईन तुम्ही केल्यानंतर तुमच्या ब्लाऊजच्या शिलाईमध्ये एक्स्ट्रा 50 रुपये तुम्ही चार्ज ॲड करू शकता. जसं की बघा 350 रुपये तुमचा रेग्युलर चार्ज असेल ब्लाऊजचा, गोल गळ्याचा अस्तरचा ब्लाऊज, तर तुम्ही या ब्लाऊजसाठी 400 रुपये पे करू शकता, कारण 50 रुपये तुम्ही तुमच्या डिझाईनचे इथं ॲड केलेले आहेत. लेस किती, फक्त 1.5 मीटर 1 मीटर जात असते क्वांटिटीमध्ये. म्हणजे एक बंडल जर घेतला तर साधारण 50-60 रुपयाला बंडल येतो. 2-3 रुपये मीटर आपल्याला फक्त लेस बसत असते. तर खूप छान पद्धतीने याच्यामध्ये इन्कम होतो. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा पद्धतीच्या गळ्याच्या डिझाईन. बघा सोपी आहे, परफेक्ट येते, फिनिशिंग चांगलं येतं, दिसायला छान दिसते. तर नक्की ट्राय करा. तुमची डिझाईन कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. आता पाठीमागं सिंपल मी याला रेडीमेड नॉट लावणार आहे आणि कपड्याचं लटकन करून लावणार आहे. कमरेवरती ही लेस लावते आणि बघा प्लेन पीस होता साधा, पण लेस लावल्यामुळे किती सुंदर याचा गळा दिसायला लागलेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला एकदम छान छान डिझाईन शिकवणार आहे. सोप्यापासून तुम्हाला डिझाईन शिकवते, जेणेकरून तुम्हाला मग पुढच्या डिझाईन आहे त्या अवघड वाटणार नाहीत. बरेच मी ब्लाऊजचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल. बघा, जर माझं तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल, माझे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील, तर माझा मी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील. जसं की तुम्हाला ऑनलाईन क्लासबद्दल पण भेटतील आणि ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी पण भेटतील. सिंपल असा पॅच वगैरे लावला तर एकदम आकर्षक डिझाईन दिसतात. इथं तुम्ही बघू शकता. आता या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे. कटोरी ब्लाऊज होता आणि खूप अर्जंट ब्लाऊज होते, तर म्हटलं चला सिंपल डिझाईन आहे तुमच्यासोबत शेअर करावी. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.